तो बिल्कुल यहां से होगा मैच ऑन। एक तरफ लड़ती हुई नजर आएगी टीम। लिंक राउंड का आखिरी मुकाबला डिगाडी बनाम खारपारा टीम। तो बिल्कुल चंद्रकांत जी घरत इन्होंने बिल्कुल देनगी आ चुकी है 500 रुपए की। तो बहुत बहुत शुक्रिया आपका। तो बिल्कुल कोई भी खिलाड़ी अगर छक्के दागता है तो हर छक्कों के लिए अरोही प्रभाकर पाड़े इनकी ओर से 200 रुपए का इनाम दिया जाएगा। तो बिल्कुल स्वर्ण संधि रहेगी खारपारा टीम के लिए। एक विकेट के लिए 100 रुपए का इनाम और बिल्कुल विकेट हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम दिया जाएगा मनोहर दाता ठाकुर इनकी ओर से। अब यहां से सबके एटीएम खुले होते हुए नजर आएंगे क्योंकि ये अपने बिल्कुल आमने सामने वाली टीम है। इसी विभाग की टीम हम देख सकते हैं खारपारा टीम और उसको फाइट करती हुई डिगाडी टीम। तो टॉस जीता है खारपारा टीम ने और पहली मर्तबा यहां से गेंदबाजी चुनी है और आमंत्रित किया इस वक्त बल्लेबाजी के लिए। तो बिल्कुल डिगाडी के लिए डिगाडी वाले बल्लेबाजों के लिए सिक्सर हैट्रिक के लिए 1000 रुपए का इनाम दिया जाएगा डीजे रुपेश इनकी ओर से। तो पैसों की खैरात अब यहां से होगी। सबके बिल्कुल एटीएम यहां से होंगे ऑन क्योंकि मुकाबला बिल्कुल एक तरफ डिगाडी टीम उसको फाइट करती हुई नजर आ रही है। हम देख सकते हैं यानी कि खारपाड़ा टीम। तो मैच होगा ऑन। तो मैच ऑन अंपायर का ग्रीन सिग्नल हो। इस बार तेज तर्रार गेंद फेंकी थी पहली गेंद नीची रही। यहां से बिल्कुल डॉट गेंद रहेगी पहली गेंद हमें देखने मिली। गेंदबाज तेज तर्रार नजर आते हुए गेंदबाजी मार्ग पर भरत है। यहां से बिल्कुल स्वर्ण संधि है अरोही प्रभाकर पाटिल की ओर से हर छक्कों के लिए 200 रुपए का इनाम दिया जाएगा। हो इस बार रूम बनाया था बिल्कुल एक्स्ट्रा कवर के ऊपर से शॉट खेलने की कोशिश। गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं। रफ्तार के सौदागर यहां से बीट कर रहे हैं ऐसे नजर आ रहे गेंदबाज यानी कि पहले दो भरत गेंदबाजी मार्के पर सज्ज खारपाड़ा टीम के। पहला ओवर पावर प्ले 38 सर्कल के बाहर दो खिलाड़ी नजर आते हुए। इस बार भी बड़ा हिट, क्या बात है, बेहतरीन गेंदबाजी। इस बार थोड़ी स्लोर गेंद फेंकी थी, चेंज ऑफ द पेस जरूर किया था। पहली दो गेंद तेज तर्रार बिल्कुल डॉट की गेंद बल्लेबाज हम देख सकते हैं यानी कि नितेश और अजीत की जोड़ी। पहला ओवर यहां से जारी। इस बार डांसिंग डाउन द ग्राउंड खेलने की कोशिश बिल्कुल रेफर करेंगे थर्ड अंपायर के लिए। 4 गेंदे तो डॉट फेंकी है गेंदबाज। क्या बेहतरीन गेंदबाजी भरत द्वारा। तो थर्ड अंपायर आपको आना है हमारे जीवन जी गावंड सर। थर्ड अंपायर बिल्कुल रेफर किया यहां से 4 गेंदे डॉट फेंकने के बाद। यस OUT आउट। बल्लेबाज होगा बाद यानी कि ओपनिंग जोड़ी जो आई थी बीच मैदान के अंदर हम देखा नितेश जिन्होंने बैक टू बैक 4 गेंदे डॉट करके इस बार रन आउट हो गए। तो बिल्कुल खारपाडा संघाचे गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्यासाठी रणजित घरत यांच्याकडून 7010 रुपये यानी कि 7010 ये रुपए दिए जाएंगे। तो ना तो बिल्कुल प्रणय अगर छक्कों की हैट्रिक लगाते तो 1000 रुपए का इनाम दिया जाएगा अरोही प्रभाकर पाटिल इनकी ओर से। प्रणय इनके लिए और बिल्कुल सोना ठाकूर यांच्याकडून खारपारा टीमला शुभेच्छा येतात। तर नक्कीच स्वागत आहे आपका सोना पाटील।
तो बिल्कुल हैट्रिक विकेट के लिए रोहित पाड़ेल की ओर से 5,000 रुपए का इनाम दिया जाएगा। सबके एटीएम खुले यहां से। अब हम देख सकते हैं बीच मैदान के अंदर चल रहा है मुकाबला डिगाडी विपक्ष। उसको पहले ही गेंद के ऊपर बेहतरीन शॉट, ताकत नजाकत क्लास इस गेंद के ऊपर नजर आई। आते आते से इरादे स्पष्ट करता हुआ नजर आया बल्लेबाज की प्रणय। पहले ही गेंद के ऊपर लगा चौवा। बिल्कुल खुद का भी खाता खोला 4 रन से और टीम का भी खाता खोलता हुआ 4 रन से। बिल्कुल आपको 2 ओवर खत्म करने हैं। अगर ज्यादा टाइम होता है तो यानी कि 38 सर्कल के अंदर एक खिलाड़ी आपका नजर आएगा आखिरी ओवर के अंदर। इसलिए स्पीड अप करना है, जल्द से जल्द मुकाबला। यहां से आपको ज्यादा टीम मीटिंग नहीं लेनी है। 1 ओवर की समाप्ति के बाद हमने देखा पावर प्ले खत्म होने के बाद 1 ओवर भरत गेंदबाजी कर रहे थे, अच्छी गेंदबाजी नजर आई। 4 यानी कि 5 रन, माफी चाहूंगा 4 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं पहले ओवर के बाद। अच्छी गेंदबाजी भरत द्वारा। अब खुद की पहली टीम की दूसरी ओवर लेकर गेंदबाज सज्ज होंगे, यानी कि जयेश खरत गेंदबाजी मार्क पर सज्ज होंगे। हम देख सकते हैं बिल्कुल इस बार बढ़िया हिट लगाने की कोशिश की जाती हुई लॉन्ग ऑफ के रीजन में कवर की फील्डर जरूर दौड़ना। बल्लेबाजों ने एक मुकम्मल किया, दूसरे के लिए जरूर जाना चाहते थे लेकिन वहां से नकारा। इस सिंगल के साथ दूसरी ओवर का क्रम जारी है। सिंगल रन 5 रन स्कोर कार्ड के ऊपर बन रहे। दोनों भी टीम अपने जीत के लिए संघर्ष करती हुई नजर आ रही है। देखिए सिद्दीक करौली टीम आपको कहीं नहीं जाना है। बिल्कुल आगे के बाद इसके बाद एक मुकाबला, उसके बाद आपका मुकाबला खेला जाएगा। इस बार ऑन साइड के ऊपर गेंद जाती हुई, फील्डर वहां पर मौजूद। बल्लेबाज ने एक मुकम्मल किया, दूसरे की कोशिश तू मैं जरूर हुई थी लेकिन आखिरी मौकों के ऊपर यहां से नकारा। सिंगल से ज्यादा जिस तरीके की गेंदबाजी यहां से पहली ओवर के अंदर भरत ने की थी, उसके ही कदमों पे कदम रखता हुआ गेंदबाज यानी कि जयेश खरत हम देख सकते हैं। अब तक 2 रन खर्च की, यानी कि 6 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। दिगाटी टीम अब आपको यहां से गियर चेंज करना होगा। डांसिंग डाउन द ग्राउंड खेलने की कोशिश, परफेक्ट बूंदा यॉर्कन फेंकी थी गेंदबाज जयेश खरत ने। क्या बात है, रफ्तार का सौदागर यहां से नजर आता हुआ। अच्छी गेंदबाजी नजर आ रही है टीम खारपारा टीम की ओर से। इस बार भी बिल्कुल ऊपरी हिस्सा जरूर लगा था, कैच की संधि थी लेकिन बल्लेबाज ने 1 रन मुकम्मल किया। गलती हुई कीपर से, इस एक की बदौलत यहां से मिलेगा सिंगल, यानी कि अब रन मर रहे यहां से 7 रन स्कोर कार्ड के ऊपर। दूसरी ओवर का क्रम जारी है, 7 रन बन चुके हैं। इस ग्राउंड की खासियत है दोस्तों, रन बनते भी है और रन डिफेंस भी होते हैं, रन चेस भी होते हैं। कल भी हमने देखा कुछ 6 गेंदों के ऊपर 20 रन चेस हुए, 6 गेंदों के ऊपर 5 रन डिफेंस होते हुए नजर आए। इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश, फील्डर है वहां से डायरेक्ट हिट अगर लगता तो बिल्कुल मुश्किलात का सामना करना पड़ता था। तू मैं क्या हुआ मैदान के अंदर, कॉलिंग नहीं थी और विकेट होगा आउट, यानी कि विकेट नंबर 3 मैदान से बाहर होता हुआ नजर आया टीम डिगाडी टीम का।
थैंक यू डीजे मास्टर खली वली गाना। बिल्कुल आरोही प्रभाकर पाड़ेल की ओर से 200 रुपए का इनाम हमारे डीजे मास्टर के लिए आ चुका है। बिल्कुल ये ओवर आपने 6 मिनट के अंदर पूरी की है, यानी कि बिल्कुल 6 मिनट के अंदर आपको ये ओवर मुकम्मल करनी है। ये तो फिर 9 मिनट के अंदर आपने 2 ओवर मुकम्मल किए और आने वाली अब 6 मिनट बचे, आपको ये मुकम्मल ओवर करनी है। वरना आखिरी ओवर के अंदर एक 38 सर्कल के अंदर आपका एक खिलाड़ी नजर आएगा। खुद की पहली टीम की तीसरी ओवर लेकर सनी गेंदबाजी मार्ग पर सज्ज हो गए। बेहतरीन गेंदबाजी यहां से नजर आती हुई, अपने रफ्तार से बीट करते हुए नजर आए सनी गेंदबाजी मार्ग पर सज्ज है। तो बिल्कुल 500 रुपए का इनाम दिया जाएगा। इस बार हल्के हाथों से खेला गेंद जाती हुई बिल्कुल मिड ऑन, इस बार डायरेक्ट हिट। यस इट्स OUT आउट बल्लेबाजों के बाद। अनिकेत गावण या तुषार पाटील आपली वाट बघताय। अनिकेत गावण आपण या कुठे असाल? तो बिल्कुल तीसरी ओवर का यहां से क्रम जारी है। विकेट आया, बिल्कुल हम देख सकते हैं रनआउट के रूप में डायरेक्ट हिट किया अपने फॉलो थ्रो में गैदर करते हुए सनी गेंदबाज ने। इस बार बिल्कुल कारपेट के माध्यम से गेंद डीप मिड विकेट की दिशा में जाती हुई फंबलिंग नजर आई फील्डर द्वारा। बल्लेबाजों ने जब देखा कि फील्डर चूक रहा है तो सिंगल को डबल कन्वर्ट किया। इस 2 के साथ स्कोर कार्ड यहां से बदलता हुआ नजर आ रहा है, यानी कि 14 रन। तीसरी ओवर का क्रम जारी है। अब यहां से डिगाडी टीम आपको संघर्ष करना होगा। अब यहां से बड़े बड़े हिट दागने होंगे। इस बार भी बड़ा हिट लगाने की कोशिश, लेकिन गेंद ऑफ स्टंप को छोड़ती हुई इट्स व्हाइट बॉल कॉल। हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम दिया जाएगा दीनानाथ गावर इनकी ओर से। बिल्कुल सनी इनके लिए हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम दिया जाएगा। बिल्कुल आरोही प्रभाकर पाटिल इनकी ओर से हर शक्कों के लिए 500 रुपए का इनाम दिया जाएगा टीम डिगाडी टीम के लिए। ऐसे 1 रन तो मुकम्मल किया। तो बिल्कुल यहां से 2 रन मुकम्मल करते हुए नजर आए। टीम 17 रन स्कोर कार्ड के ऊपर। तीसरी ओवर का क्रम जारी है। बिल्कुल सलग 2 विकेटसाठी सोन्या ठाकूर यांच्या वतीने 2000 रुपये दिले जातील। बघा बिल्कुल एटीएम खुला हो रहा है अब यहां से। अगर कैच कोई भी खिलाड़ी छोड़ता है तो 100 रुपए का इनाम। क्या चल रहा है दोस्तों मैदान के अंदर? बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। दूसरे की कोशिश तू मैं कॉलिंग नहीं है। ऐसे मौके के ऊपर आपने कैच, ऐसे अगर विकेट गलाए गए तो बिल्कुल मुश्किलात का सामना करना पड़ेगा। तो बिल्कुल खारपारा टीम का कोई भी खिलाड़ी अगर हैट्रिक चटकाता है तो रंजीत पाड़ेल की ओर से 7010 यानी कि 7010 रुपए का इनाम दिया जाएगा। बीच भंवर में फंस चुकी है टीम डिगाडी टीम। इनकी नैया हम देख सकते हैं, यानी कि अब तक सिर्फ और सिर्फ 17 रन बने। तीसरी ओवर का क्रम जारी है। माफी चाहूंगा 18 रन बने इस ओवर की। अब तक 1 गेंद आना बची है, यानी कि ऐसा कहने में भी कुछ हर्ज नहीं है कि 17 गेंदों के ऊपर आपने 18 निकाले। 3 ओवर कंप्लीट, माफी चाहूंगा 3 ओवर की समाप्ति के बाद यहां से बिल्कुल 18 रन बने और 13 मिनट के अंदर आपने मुकम्मल किया ओवर, यानी कि बिल्कुल 38 सर्कल के बाहर 5 खिलाड़ी आपके रह के, ये आपको ध्यान में रखना है। अच्छी गेंदबाजी, अच्छा डिसिप्लिन क्रिकेट यहां से नजर आया टीम खारपारा टीम की ओर से। 13 मिनट के अंदर अपने 15 बिल्कुल यानी कि 3 ओवर मुकम्मल किए। नया बल्लेबाज ओमकार मात्रे बल्लेबाजी मार्ग पर सज्ज। 18 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके। पैसों की खैरात हो रही है दोस्तों, हम देख सकते हैं आयोजकर्ताओं की ओर से। देखिए देखिए बिल्कुल डिगाडी टीम को यहां से 2 रन की पेनल्टी दी जाएगी। आपको ब्लैक ट्रैक पे जाए, ब्लैक कंपल्सरी इस स्पर्धे का नियम है, आपको ध्यान में रखना है।
कंपलसरी चेसिंग और कंपलसरी ड्रेसिंग इस स्पर्धे का नियम है, इसलिए आपको कड़क नियम है। पहले दिन से हर टीम को हमने देखा, बिल्कुल जयनुमन दापोली टीम 2 रन की हर मैच में 2 रन की पेनल्टी से उतरी थी, इसलिए 2 रन की पेनल्टी दी जाएगी टीम डिगाडी टीम को। ब्लैक ट्रैक ये कंपलसरी है। तो नया गेंदबाज गेंदबाजी मार्क पर यानी कि अनिरुद्ध रहेंगे सज्ज। तो बिल्कुल रघुराजन दादा इनके बिल्कुल बैनर के ऊपर अगर बॉल जाती है तो 500 रुपए का इनाम दिया जाएगा दीनानाथ जी गावड़ इनकी ओर से। तो बिल्कुल दीनानाथ जी गावड़ उनके सर गुरु उनके लिए दिया जाएगा। ठीक है, टाइमर चालू है, टाइमर अलर्ट है, आपको ध्यान में रखना है। गेंदबाज अनिरुद्ध रहेगी गेंदबाजी मार्क पर सज्ज। 18 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। ओवर द विकेट से इस बार बिल्कुल गेंद यहां से नजर अंपायर का इशारा, इट्स अ वाइट बॉल और बिल्कुल यहां से 1 बाउंस के लिए गए गेंदबाज। अगर इसके बाद ऐसी गेंद आती है यानी कि हम देखते हैं एक मौका होता है एक बाउंस के लिए, अगर दूसरी गेंद ऐसी फेंकते हैं तो नो गेंद करार दी जाएगी। इट्स अ वाइट बॉल कॉल, अंपायर का इशारा। 19 रन स्कोर कार्ड के ऊपर 34 ओवर का क्रम जारी है दोस्तों। इस बार बराइट खड़े खड़े फील्डर उस वक्त मौजूद, लेकिन ओह अच्छा क्या जो से नजर आया फील्डर द्वारा, फरद वहां पर मौजूद थे। विकेट नंबर 5 मैदान से बाहर टीम डिगाडी टीम का। यांच्याकडून 2000 रुपये दिले जातील। बिल्कुल गणेश गावण इनकी ओर से लगातार 2 छक्कों के लिए डिगाडी टीम के लिए यहां से दिए जाएंगे 2000 रुपए का इनाम। 2 लगातार छक्के अगर कोई खिलाड़ी दागता है तो बिल्कुल गणेश जी गावण और इनकी ओर से 2000 रुपए का इनाम दिया जाएगा। पैसों की खैरात है इस मुकाबले के अंदर, हम देख रहे हैं दोस्तों यहां से सबके एटीएम खुले हैं, क्योंकि इस टीम यानी कि डिगाडी और खारपारा टीम इसी विभाग की टीम आमने सामने लड़ती हुई नजर आ रही। बीच भंवर में जरूर फंसी है टीम, लेकिन यहां से संघर्ष करना होगा और लो स्कोरिंग मुकाबले ये हमेशा फाइटिंग होते हुए नजर आते हैं। इस बिल्कुल हमने देखा अब तक सिर्फ और सिर्फ 19 रन बने, 34 ओवर का क्रम जारी है। देखिए 3 रन अगर भागकर निकालते तो दीपेश पाटिल की ओर से 100 रुपए का इनाम दिया जाएगा। इस बार ऊंचाई ज्यादा लंबाई कम, मिस टाइमिंग, स्ट्रोक फील्डर जरूर दौड़ रहा है। ओ आसान सा कैच छूटा, मानो लॉलीपॉप कैच छोड़ते हुए नजर आए। बिल्कुल बिल्कुल 100 रुपए का इनाम आ चुका है उस खिलाड़ी के लिए जिन्होंने कैच छूटा है। तो बिल्कुल स्वामी इसके लिए 100 रुपए का इनाम आ चुका है। इस 2 के साथ स्कोर कार्ड यहां से बदल रहा है। 21 रन स्वामी के लिए यहां से बिल्कुल 100 का इनाम। इस बाहर बिल्कुल गेंद फाइनल क्लियर करना चाहते थे गेंद बल्ले का, कोई संपर्क नहीं। विकेट कीपर के दस्तानों में यहां से डॉट गेंद रहेगी। 34 ओवर का क्रम जारी है, अभी भी आने वाली 3 गेंदें शेष है। सिर्फ और सिर्फ स्कोर कार्ड हम देख सकते हैं 21 रन ये लग चुके हैं। मानो ऐसा कहने में भी कुछ हर्ज नहीं है कि 21 गेंदें हो चुकी है 21 रन बनाए, ऐसा कहने में भी दोस्तों कुछ हर्ज नहीं है। बीच भंवर में इनकी नैया फंस चुकी है। इस बार भी बराइट लगाने की कोशिश, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं विकेट कीपर के दस्तानों में। अच्छी गेंदबाजी नजर आ रही है टीम खारपारा टीम की ओर से। अनिरुद्ध है गेंदबाजी मार्क पर सज्ज। इस बार भी बराइट, इस बार हवाई हल्ला, गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। यस इट्स अ बिग 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 हिट।
चौथी ओवर का क्रम जारी है इस छक्के के साथ, यानी कि 27 रन, 27 रन फॉर लॉस ऑफ 6 विकेट टीम। डिगाडी टीम इस बार हुई कीपर से गलती और गेंद गोली की रफ्तार से फरार। यट वाइट +4 मिलेगा 5, यानी कि पंजा इस गेंद के ऊपर। इस इससे पहले की गेंद के ऊपर छक्का दागा था कि यहां से अब छक्का दागने में कामयाब हो गया, लेकिन इस बार तेज तर्रार। एक सत्र यहां से होगा खत्म, यानी कि स्कोर कार्ड के ऊपर बने 32 आने वाले 24 गेंदे और टीम खारपारा टीम को निकालने 3-3 यानी कि 33 रन और 2 रन की पेनल्टी है। इसके बाद बिल्कुल होंगे रन कम, बिल्कुल निकालने थे 33, 2 रन बिल्कुल माइनस, निकालने अब 31। ओके, बिल्कुल ध्यान में रखना आपको, स्कोर वही रहेगा 33 ही रन। जब पहला ओवर पूरा फेंका जाएगा उसके बाद वो रन जितने होंगे उसमें 2 रन ऐड किए जाएंगे। ये आपको ध्यान में रखना है। खारपारा टीम 2 रन की जरूर पेनल्टी, अगर बिल्कुल 10 रन अगर होते हैं तो 12 रन वहां से दिए जाएंगे। तो बिल्कुल आंखों देखा हाल बिल्कुल सुनाएंगे, रन कैसे बनेंगे, कि रन डिफेंस होते हुए नजर आएंगे। बिल्कुल रोशन जी पाटिल सरतारा। तेहतीसचं टार्गेट उभं केलंय आणि 2 रनची पेनल्टी दिघाटी संघाला आहे। या मॅचच्या दरम्यान रेग्युलर टीम मधले खेळाडू नाही आहेत, यंगस्टर खेळाडूंना घेऊन मैदानामध्ये दिघाटी संघ उतरलाय। खारपाडा विपक्ष दिघाटी असा विद्यमान सामना आजच्या रात्रीमधला। यानंतर विनर टीम विपक्ष रीस ही लढत तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल। दोन्ही संघांमध्ये आणखी एक मोठा सामना पाहायला मिळेल। सिद्दीक करोले संघ 2 सामने जिंकत 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचलाय आणि यावेळेला पहिल्या फेरीमधला 4था फ्रेश सामना असेल। चला लवकरात लवकर पहिली जोडी खारपाडा संघ मैदानाकडे दाखल करा विनंती राहील। खारपाडा संघ आणि एका बाजू दिघाटी संघ। दिघाटी म्हटलं की आमचे मित्र थेट सरपंच, थेट माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमितजी पाटील आणि त्यांच्या बरोबरीने साई सागर हॉटेलचे प्रोप्रायटर सागर पाटील सबसे कातिल। नुकतीच आम्ही उरण तालुक्यामध्ये समर्थ चषक ही स्पर्धा पार पाडली। मुकुंद शेठ गावन भारतीय जनता पार्टी उरण तालुका उपाध्यक्ष त्यांच्या बरोबरीने अमितजी पाटील थेट सरपंच एवन जोडी पुरस्कृत जी स्पर्धा पार पाडली त्या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार। चला बॉलची मागणी होते मैदानाकडे, बॉल पुरवा आपण। सागर पाटील स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील मनापासून कौतुक या ठिकाणी मी करतोय। पारितोषिकांचा वर्षाव खेळाडूंमध्ये झाला। ऑन स्क्रीन सर्व आयोजक या सामन्याचा आनंद घेत असताना डीजे दीपेश आणि संपूर्ण आयोजक
रणजित घरत यांच्या वतीने सलग रणजितजी पाटील यांच्या वतीने सलग 3 षटकार 7010 हे पारितोषिक असेल. फलंदाजांना सुवर्ण संधी 7010 रुपये सलग 3 षटकार पारितोषिकाला खारपाडा संघाला. आरव प्रभाकर पाटील यांच्या वतीने गोलंदाजांना विकेट हॅट्रिक साठी 1000चा पारितोषिक आलाय. खरं तर आमचे मित्र प्रभाकर पाटील यांच्या वतीने पारितोषिक आलंय. स्पर्धेचे शिल्पकार बाळा गावण यांच्या वतीने देखील सलग 3 षटकार तब्बल 5000. क्या बात आहे. पहिला बॉल निघाला त्या ठिकाणी वाईट +4 पंजाब. नो यस बीमर +4 यस पंजाब 5 धावा. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आहेत त्या ठिकाणी ओमकार म्हात्रे. लगातार 2 षटकार कोणत्याही फलंदाजाने मारले तर सोन्या ठाकूर युवा उद्योजक ठाकूरपाडा यांच्या वतीने तब्बल 5000 पारितोषिक फलंदाजांना. लगातार 2 षटकार कोणताही फलंदाज मारेल त्याला सोन्या ठाकूर कारपाडा संघाचे यशस्वी पुरस्कर्ते युवा उद्योजक यांच्या वतीने तब्बल 5000 पारितोषिक असेल फलंदाजांना. खोला टाकला बॉल लाऊड फील्ड रनआउटची संधी. इथे ओव्हर थ्रो झाला. बॅकअप साठी खेळाडू आहे. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद घोषित केला त्यामुळे रन नसेल. सर नो बॉल होता पहिला त्यामुळे फ्रीड असेल. एक डॉट बॉल देखील आहे. येस फ्रीड बॉल डॉट झाला त्यामुळे विकेट असेल. का दिघाडी संघाचे पाठराखी आम्हाला सांगतायत हा खरं तर फ्रीड बॉल नाहीये इथे लिगल बॉल आहे त्यामुळे विकेट मिळाला. पहिला धक्का असेल बॅटिंग टीमला. खारपाडा संघाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. रोहित बॅक टू द डगआउट. विकेट मिळाला. फ्रीड बॉल होता डॉट. त्यानंतर आपण मला लिगल बॉल वरती लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाले. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केला बॉलला अलॉंग विथ कार्पेट बॉल झाला मिड विकेट मध्ये चांगली फिल्डिंग. अति घाई थोडी घाई झाली. त्याच वेळेला आपण पाहता सिंगल रन मिळाली. विकेट हॅट्रिक साठी दिघाडी संघाच्या गोलंदाजांना डीजे रुपेश यांच्या वतीने 1000 पारितोषिक आलंय. आरव प्रभाकर पाटील यांच्याकडून देखील 1000 म्हणजे 2000 विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक राहील. प्रभू श्रीरामांची जयंती रामनवमी मध्ये सातत्याने डीजे रुपेश यांचं साऊंड सिस्टम आपण डीजे रुपेशच्या माध्यमातून दिघाटी गावामध्ये पाहिलं आणि आजपर्यंत प्रत्येक रामनवमीला डीजे रुपेश यांचं साऊंड सिस्टम दिघाटी गावामध्ये पाहायला मिळालं. लॉफ केला बॉलला उंची घेतली अंतर कमी कापलंय. फील्ड डाऊन द बॉल झेल टिपला गेला. विकेट मिळाला दिघाटी संघाला. आनंदाचं वातावरण दिघाटी संघाच्या खेळामध्ये. दुसरा धक्का. साजिद कॅमेरामॅनला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. वावंजेचे आमचे साजिद आहेत कॅमेरामॅन. चला जितू त्यांना पारितोषिक द्या.
या गाण्यासाठी याद आ रहा है तेरा प्यार यासाठी गत प्रभाकर पाटीलकडून 100 रुपये पारितोषिक आले. ओल्ड इज गोल्ड, जुन्या आठवणी ताज्या करणारे हे संगीत आहे. सदाबहार गीत. डीजे कडून आपण ऐकलं. ओव्हर पिच बॉल, सन्मान दिला बॉल, बॅक टू द बॉलर खेळले. कोणती रन नाहीये. टाळ्यांचा गजर होतो दिघाटी संघाच्या खेळामध्ये. जरी धावा कमी असल्या तर दिघाटी संघाचा आपण जर का इतिहास पाहिला तर संघर्षमय राहिलाय. सातत्याने संघर्ष करणारा हा संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल का याची चर्चा सुरू झाली. आणि पहिल्या ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजी ओमकार म्हात्रेकडून होताना पाहायला मिळाली. पहिला बॉल बिमर +4. त्यानंतर कमबॅक, हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, हुकचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. एखादा संपर्क झाला बॅटकट. यास पंचाने बॅटकट सांगितलंय. त्यामुळे 1 रन ही भरतच्या खात्यामध्ये जाईल. एका रनमुळे मात्र पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. एकूण धावसंख्या धावफलकावरती लागली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 2 गडी बाद 8 धावा आल्या. त्यामुळे 2 रनची पेनल्टी मी ऍड केली. 10 धावा आल्या. 33चं टार्गेट. यस, 10 धावा धावफलकावर. त्यामुळे आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये विजयासाठी तब्बल 23चं समीकरण. दिघाटी संघ मैदानामध्ये खेळतोय. खरं तर बरेचसे खेळाडू आज टीम मध्ये नाही आहेत. चर्चा होईल त्याही खेळाडूंची. अतुल सारखा एक नामवंत खेळाडू आज टीम मध्ये नाही. खरं तर यंगस्टर टीम या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. दिघाटी गावचा हा संघ स्पर्धेमध्ये खेळतो. यंग ब्रिगेड, नवे पर्व युवा सर्व असं म्हणतात. नव्या जोमाचे नवीन उमेदीचे खेळाडू तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतील. नक्कीच शुभेच्छा असे दोन्ही टीमला. दिघाटी आणि एका बाजूला कारपाडा आमचे मित्र सागर पाटील, साई सागर हॉटेलचे प्रोप्रायटर सध्या लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनापासून नक्कीच आम्ही कौतुक करतोय, स्वागत करतो. आपलंही मनापासून आभार. खरं तर बरेचशी पारितोषिकं आहेत याही टीमसाठी. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आला नितेश. सेकंड ओव्हरमध्ये 18-23. समोर फलंदाज अनुभवी खेळाडू भरत करत या सामन्यामध्ये संघाला आणेल का परत पाहावं लागेल. त्यांच्या बरोबरीने श्रेयश हा खेळाडू आहे मैदानामध्ये. संदीप खरत सारखा अनुभवी खेळाडू ज्या संघामध्ये आहे खारपाडा टीम मध्ये. एका बाजूला यंगस्टर दिघाटी संघाला आपण मैदानामध्ये पाहताय. सलग 2 षटकार, तब्बल 5000. अवे फ्रॉम द बॉडी, वाईड बॉलचा इशारा. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. 18 बॉल 22. परफेक्ट यॉर्कर या ठिकाणी पाहिला. अटेम्प्टेड यॉर्कर, सुनियोजित हा बॉल होता यॉर्कर लाईन वरती. त्या ठिकाणी पाहिला नितेश पाटील कडून. जितके डॉट बॉल या इनिंग मध्ये आता फेकले जातील तितका प्रेशर खारपाडा संघावरती वाढेल. त्यामुळे आता दबाव बनवायचा खारपाडा संघावरती. दिघाटी संघाचा गोलंदाज नितेश बॉलिंग मार्क मध्ये सुरुवात +4 ने झाली. आणि त्यानंतर कमबॅक पाहिला आपण ओमकार म्हात्रेचं. नितेश हे षटक वेगावरती स्वार. विकेट किपरच्या दिशेने बॉल चला. आणखी एक डॉट बॉल. दबाव राहील आता खारपाडा संघावरती. कालच्या रात्रीमध्ये जो सामना पाहिला कासरबट विपक्ष दुश्मी, ती लढत मात्र आजही आठवण करून दिली या सामन्याची, ज्यामध्ये कासरबट संघाने मोठा उलटफेर करून दाखवला. 12 बॉल मध्ये जेव्हा 13 व्हावा होता 11 मध्ये 7 वरती सामना आला. तिथून मात्र सामना जिंकला कासरबट संघाने. त्यामुळे या मॅच मध्ये जरी धावा कमी असल्या तरी दिघाटी संघाला कमबॅक करावं लागेल. आणि जर का सर्रास डॉट बॉल आले तर दबाव राहील या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या खारपाडा संघावरती. वन्स अगेन डॉट बॉल. हा सामना जिंकायचा आहे. त्यामुळे नक्कीच जास्तीत जास्त डॉट बॉल हे टाकावे लागतील गोलंदाजांना. आणि या क्षणी आपण जर पाहिलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली या मॅच मध्ये. भरतगर सारखा अनुभव खेळाडू त्या ठिकाणी आहे डाऊन द ग्राउंड अलॉंग विथ कार्पेट फटका त्या ठिकाणी लॉंगॉनला सजवलाय. 1 रनने मात्र स्ट्राईक रोटेट झाले होताना पाहायला मिळाली. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा आपण जर पाहिलं धाव फलकावरती आहेत त्या ठिकाणी तब्बल 12 सिंगल रन या बॉल वरती मिळाली. 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या. 33चं टार्गेट आहे. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच सुरू करायची जिथे हरण्याची भीती असते. या मॅच मध्ये सुरुवातीला असं वाटलं धावा कमी होत्या
कदाचित दिघाटी संघ पराभूत होईल, परंतु या मॅच मध्ये त्यांनाही कमबॅक करायचं आहे. संकटावर अशा रीतीने तुटून पडा की जिंकलं तर इतिहास आणि हारलं तर इतिहासच घडला पाहिजे. त्यामुळे या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. डाऊन द ग्राउंड ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळले, फटका सेफ शॉट होता. बॉल चालला वन बाउन्स ओव्हर द लाईन, ब्लास्ट रिंगला स्पर्श करताना हा चौकार. धन्यवाद, थँक्यू राजा हिंदुस्थानी. 13 बॉल 17चं समीकरण मैदानामध्ये आहे. याही वेळेला हलक्या हाताने खेळले, ऑन साइडला कदर लॉंग ऑफ कडे, त्या ठिकाणी फिल्डिंग खराब, सेकंडचा कॉल झालाय. कदाचित 2 धावा होते झालेले आहेत. या ठिकाणी धावा वाचवायच्या असताना मात्र इथे खराब फिल्डिंग, त्याचा फायदा झाला कारपारा ड्रीमला. आता येणारे 12 बॉल विजयासाठी तब्बल 15चं समीकरण. सागर पाटील दिघाटीचे आमचे सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक सध्या नावा नगरीतून स्पर्धेचा आनंद घेतात. आणि नावा म्हटलं की नावा गावाची गौरवशाली परंपरा आहे. 5 संघ आहेत आणि प्रत्येक संघाला दर 5 वर्षातून स्पर्धा भरवण्याचा मान मिळतो. 12 बॉल 15चं समीकरण आहे. यंदा नटराज संघाला हा सन्मान मिळाला. पाणी हवा, पाणी ड्रिंक्स ब्रेक केला जाईल. चला पाणी घेऊन चला मैदानाकडे. इनामन भोसले यांचा इशारा पाहायला मिळाला. ड्रिंक्स ब्रेक. चला दोन्ही संघाचे 12 पैकी खेळाडू मैदानामध्ये पाणी घेऊन चला. 12 बॉल आणि विजयासाठी तब्बल 15चं समीकरण या मॅच मध्ये आहे. बिग फाईट कारपाडा विपक्ष दिघाटी. एक संघ आहे कर्नाला परिसरातील दिघाटी, केलवण जिल्हा परिषद मधला हा संघ. तर एका बाजूला पेन तालुक्यातील फक्त एक पातलगंगा नदीची वेश ओलांडली की बरोबर कारपाडा गाव आहे. आणि या 2 टीम मध्ये हा खरं तर महत्वपूर्ण सामना. चला पाण्याची मागणी झाली, पाणी घेऊन चला मैदानाच्या आतमध्ये. चला 12वे खेळाडू थोडेसे सुस्त आहे, त्याने सांगा 3 ओव्हर नंतर आम्ही पाणी देऊ. 12 बॉल 15चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. बॉलिंग मागून 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाज दिघाटी संघाचा आलाय प्रणय पाटील आणि समोर भरत गरत. 12-15चं कॅल्क्युलेशन. सलग 3 षटकार रणजित पाटील यांच्या वतीने 7010 7,010 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि सलग 2 षटकार सोन्या ठाकूर यांच्या वतीने तब्बल 5,000 पारितोषिक असेल फक्त 2 षटकारासाठी. एका लाईन मध्ये जर का 2 षटकार मारले फलंदाजाने तर सोन्या ठाकूर यांच्या वतीने 5,000. आणि एका लाईन मध्ये 3 षटकार मारले तर रणजित पाटील यांच्या वतीने 7,010. 2 षटकार मारणं सोपं आहे, 3 मारणं कठीण आहे. त्यामुळे इथे 2 जरी मारले तरी भरघोस पारितोषिक मिळेल. 11 बॉल 14चं कॅल्क्युलेशन आहे या मॅच मध्ये विजयासाठी. हा सामना आपण जर पाहिला कारपाडा संघासाठी 11 बॉल 14 वरती आला. नेक्स्ट मॅच विनर टीम विपक्ष रीस असा सामना होईल. चला टाइम आला, थोडी घाई करा प्लीज. प्रणय पाटील ची गोलंदाजी आपण पाहताय. समोर फलंदाज आहे त्या ठिकाणी श्रेयस याच्या बॅटमधून आतापर्यंत 6 धावा पाहिला, 1 चौकार, 1 दुहेरी अंक. अखूट टप्प्याचा बॉल टॉस झाला, विकेट किपर कडून मात्र चूक झाली. आणि इथे 22च्या स्वरूपात रन कशा का होईना येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. आणि इथे 22च्या स्वरूपात रन मिळाली बॅटिंग करताना कारपाडा टीमला 1. आता 10 बॉल विजयासाठी तब्बल 13चं समीकरण. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे या मॅच मध्ये. आई भवानी गावदेवी चषक 2025 हे दमदार पर्व. स्पर्धेचे प्रमुख आयोजक आमचे मित्र बाळा गावण, डॅशिंग व्यक्तिमत्व रोशन गावण, त्यांच्या बरोबरीने दीपेश पाटील यांच्या वतीने या स्पर्धेचं अप्रतिम असं आयोजन आपण पाहता या बारापाडा नगरीमध्ये. पहिल्यांदा फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं म्हणतात आणि हे पहिलं पर्व आहे या स्पर्धेचं. वन्स अगेन पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळाला. तर ब्लाइंड स्ट्रोक सातत्याने भरत करत खेळला, त्यामुळे टेन्शन आता डगआउट मध्ये. अंतिम बॉल असेल 9. विजयासाठी तब्बल 13 धावांचं समीकरण. या 3 बॉल मध्ये जर का कमी धावा आल्या किंवा विकेट मिळाले दिघाटी संघाला तर सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करेल
यावेळेला दिघाटी संघ अजूनही वेळ गेलेला नाहीये मैदानामध्ये कमबॅक करावं लागेल. हाफ ट्रॅकर फिरून मारलाय. फार काल शांत राहायला मी काय संत नाहीये असं सांगतो मैदानामध्ये भरत करत आणि त्याच्या पाठमधून हा धमाका षटकार 6 धाबा. डीजे सुनील, डीजे जगदीश धन्यवाद. 8 बॉल 7 धाबा. काल 11 चेंडूमध्ये 7 धाबा दुश्मी संघाला करता आल्या नव्हत्या. आता या मॅच मध्ये 8 बॉल 7 धाबा होतील का किंवा करता येतील का हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण समोर परिस्थिती वेगळी आहे. खारपाडा विपक्ष दिघाटी हा विद्यमान सामना 8 चेंडूमध्ये 7 समीकरण. वन्स अगेन याही वेळेला बिगिटचा प्रयत्न फटका फसलाय. झेलची संधी अफलातून झेल. क्या बात आहे. पार्थ त्याने मात्र हा झेल टिपलाय. खेळाडू बाजूला भरत आता 7 बॉल 7 समीकरण. धन्यवाद. 7 चेंडू मध्ये 7 धाबा. नौका फलंदाज मैदानाकडे चाललाय. नवीन बॅटर हर्षद मोरे, दीनानाथ गावण यांचे मेहुणे हर्षद मोरे मैदानाकडे दाखल होत असताना 7 चेंडू मध्ये 7 धाबांचं समीकरण. बॉल कालच्या रात्रीमध्ये 6 बॉल मध्ये 5 धाबा डिपेंड झाल्या. प्रत्येक षटकाराला दीनानाथ गावण यांच्याकडून 500 रुपये. मेवणे आणि मेवण्यांचे पाहुणे दुनियादारी. तर आपण मराठी सिनेमा पाहिला तर हा मूवी पाहिल्यानंतर मात्र असं वाटलं की मराठी सिनेमा सृष्टीला देखील ग्लॅमर प्राप्त करून हा खतर मूवी होता. त्यामध्ये तो डायलॉग होता मेवणे आणि मेवण्यांचे पाहुणे. दीनानाथ गावण यांचे मेवणे मैदानाकडे चालले. 7 बॉल 7 समीकरण. सलग 2 षटकार सोना ठाकूर यांच्याकडून तब्बल 5000. बॅकफुटला गेले. कटचा प्रयत्न वेगवान. बॉल टॉस झालाय. विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. कहाणी मिटवीस. 6 बॉल. आता विजयासाठी खारपाडा संघाला तब्बल 7 धाबा. सहजासहजी दिघाटी संघ हा सामना सोडणारा संघ नाहीये. या मॅच मध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच ताकदीचा आहे. हा सामना जर का खारपाडा संघाने जिंकला तर सोन्या ठाकूर यांच्या वतीने 2000चं पारितोषिक असेल खारपाडा टीमला. क्या बात आहे. चांगलं पारितोषिक. यशस्वी पुरस्कार खारपाडा संघाचे ज्यांच्या माध्यमातून हमरापूरच्या पिंटाशेट पाटील स्मृती चषकामध्ये जेव्हा हा संघ सहभागी झाला तेव्हा खारपाडा संघ देखील बक्षीस पात्र बनला. आणि बक्षीस पात्र होत असताना खारपाडा गावामध्ये खारपाडा संघाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा स्वप्नील भोईर हा खेळाडू मालिकावीर राहिला होता. त्या संघाचे पुरस्कर्ते सोन्या ठाकूर यांच्या वतीने तब्बल संघ जिंकला तरी 2000. दबाव आहे तर फलंदाजांमध्ये. 6 बॉल 7. जर का खारपाडा संघ जिंकला तर रणजित पाटील यांच्याकडून 3505 33,505 रुपयाचं पारितोषिक खारपाडा संघाला दिलं जाईल. क्या बात आहे. मग टोटल बघा 5505 होतील कारण सोन्या ठाकूर 2000 रुपये आहेत. ऑन स्क्रीन चांदोबा चंद्र तुम्ही पाहता ऑन स्क्रीन वरती. आणि हे पहिलं पर्व आहे. मी खतर उदाहरण देणार होतो. 6-7 समीकरण आहे. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून हे टेलिकास्ट करण्यात आलंय. उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी. हिरामन भोसले. चला काय चाललंय मॅचकडे आपण जाऊया. 6 बॉल 7 समीकरण आहे. मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आमचे शैलेश चव्हाण समोर फलंदाज आहेत. त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला श्रेयस बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आहेत चेतन पाटील. पहिला बॉल टॉस केलाय.
यस, या ठिकाणी पंचांनी वाईड घोषित केलाय. अवे फ्रॉम द बॉडी नाहीये, तर अनप्लेबल डिलिव्हरी. वाईड साठी रिव्ह्यू नाहीये. प्लीज ऑनफिल्ड अंपायर हा निर्णय कायम असेल. डोक्याच्या वरून बॉल निघाला. रिप्ले बघा तुम्ही, पुन्हा एकदा चेक करा. रिप्ले मध्ये देखील क्लिअर दिसते हा बॉल डोक्याच्या वरूनच चालला, त्यामुळे अनप्लेबल डिलिव्हरी, वाईड बॉल घोषित केलाय. ऑन स्क्रीन आपण हा रिप्ले जर पाहिला, पुन्हा एकदा बघा हा बॉल किती टॉस झालाय. बाउन्सर वापरला, डोक्याच्या अगदी 1-2 फूट वरून गेला, त्यामुळे अनप्लेबल डिलिव्हरी. यस, 12वा खेळाडू सांगतो अगदी योग्य कॉल पंचांचा आहे. ऑफिशियल पंच देखील तितकेच तीक्ष्ण आहे. वाईट बॉल, 6 बॉल 6चं समीकरण, 1 फॉर 1 ओव्हर ही वॉर्निंग गोलंदाजाला मिळेल नक्कीच. नेक्स्ट बॉल वरती इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला फटका आहे. श्रेयस डीप मध्ये बॉल चालला, त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, विजयाच्या समीप नेणारा हा खरं तर खणखरीत चौकार. बॉल 2 धावा. हे गाणं ऐकल्यानंतर सुनीलच्या चेहऱ्यावरती आम्हाला आनंद पाहायला मिळाला. सुनील डीजे